गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग आणि स्वागत आहे तुमचं आपला एका नवीन व्लॉग मध्ये. तर हा व्लॉग असं काही डिसाईड करून मी नाही बनवत आहे की व्लॉग बनवायचा आहे. बट आता मी जाते वेस्टला, कारण का मला ब्लाऊज टाकायचा शिवायला, जी मी ऑनलाईन साडी ऑर्डर केलेली. तर तो ब्लाऊज फ्री साईज आहे आणि तो ब्लाऊज मला खूप जास्त मोठा होतोय. तर मी इथे आमच्या इथे ट्राय केला, बट कुठल्याच टेलरला नाही जमत आहे आमच्याकडे. त्यामुळे मी हळदीमध्ये जो ताईच्या लग्नामध्ये घातलेला डिझाईन करून, म्हणजे घागरा आणि ब्लाऊज, तर त्या टेलरकडे देणार आहे. तर मी तिथे जाणार पहिला आणि मग बघूया कसं कसं चालू आहे व्लॉग मध्ये, काय होतंय काय नाही ते तुम्ही बघत राहा. आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मला माहिती आहे मी काहीतरी एक गोष्ट घेतली आहे जी ऑनलाईन 9 ते 8 हजार पर्यंत मिळते, पण ती मला फक्त 950 ला भेटलेली. DIY मधून घेतलंय मी हे, पण मी हे ठेवू कुठे मला सुचत नाहीये. घरातनं मला तर डायरेक्ट बाहेर काढणार आहेत सगळे लोक, कारण का मी जे गोष्ट आणते ते घरात भरून ठेवते. माझे कपडे इकडे तिकडे पडलेले असतात. आणि हा आता एक मिरर आलाय जो सगळ्यांना आता त्याचं वजन झालंय. बिचारा माझा मिरर. काय नाही, ठीक आहे, मी याच्यामध्ये फोटो काढणार मस्त मस्त आणि तुम्हाला दाखवणार इन्स्टावरती टाकून, युट्यूबवर टाकून. पेरू खाते पेरू. राधाकृष्ण भात पण आहे ना थोडासा. किती सुंदर दिसते मी. काल रात्रीचा भात. हा मी टॉप वेस्ट वरून घेतलेला, 450 ला भेटलाय मला. मस्त छान वाटला मला हा टॉप. आणि ही जीन्स पण मी वेस्ट वरूनच घेतली आणि ही जीन्स माझी फेव आहे. कधी पण बघाल ना तर मी ही जीन्स घालतेच घालते. मला खूप आवडते ही जीन्स माझी. काय नाही. पागल काय तुम्हाला ना नाही ना दीदी, मी जास्त हसते. तुमच्या घरात न काय हिची आणि माझी नुसती भांडणं होत असतात. ते मी तुम्हाला दाखवणार आहे एक दिवस. ही नुसती माझ्याशी भांडत असते सारखे. हिला सांगून ठेवा माझ्याशी भांडायला नाही. तसं घोपची दिली हिला आणि नको कराय तुला जरा सुद्धा. येतेस सगळं घेऊन, सामान घेऊन येतेस, इथंच ठेवतेस पसारा करून. आता ही असं बोलली, हा काम नको करायला तुला सगळं. आणि मी जर काय करायला घेतलं ना असं गॅस बीस वरती, तू काय करू नको, तू आणि पसारा तसाच ठेवते ती. त्याच्यामुळं असं काही करत नाही. असं काही नाहीच करत. घेते तिथंच टाकते. मग तू काय मला सांगते की आधी मी करायची ना असं काय पण काम, तर बोलायची करून की नको करू, तुला नाही येत काय. पण मला येतं, हा सगळं येतं मला, तरी पण ही मला करून देत नाही. आणि मी काय करायला आली ना तर अशी ते असतं ना तर बघायला असं तशी येते लगेच बघायला की ही काय करते. मी मुद्दाम अशी चमचा ढवळत बसते. मग भांडणं होतात हिची आणि माझी. मग हिच्यामुळे मला हे बोलतात पप्पा. काय नाही पप्पा बोलत. पप्पा उलट मला बोलतात, दीदीला काय बोलायचं नाही, दीदीला काय बोलायचं नाही. हिने आणलेलं, चाळीने आणलं ते तरी काय. हा गाईज, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. थांबा मी पहिले टॉर्च चालू करते. माझी एक फ्रेंड आहे, स्कूल फ्रेंड आहे, जिने ते चॉकलेट बाउलचं ते चालू केलंय. बट ती घरातूनच करते. आई शपथ, तिच्याकडून मी ऑर्डर केलं. एक नंबर बनवते भाई, एक नंबर टेस्ट. तुम्हाला जर हवा असेल ना तर मी ते साईडला तिचा पॅम्पलेट टाकते, तुम्ही ऑर्डर करा. पण विरारवालेच ऑर्डर करा, कारण का ती स्वतः बिचारी जाऊन देते. बिकॉज अजून तिला त्याच्यामध्ये एवढी आयडिया नाही, पण ती करते. छोट्यांपासून सुरुवात केलेली गोष्ट कधी पण मोठी होते. तर बघूया, माझं तिच्यासाठी फुल सपोर्ट आहे. मस्त करते ती, छान. मम्मी दुसरं कुठे आहे? दादा घेऊन गेला. हे आता हे वाला माझं आहे ना, दादा किटकॅट वाला घेऊन गेला ना. हो, ते रात्री तू खाल्लंस ते, आणि दादा सकाळी घेऊन गेला. हे वाला माझं आहे. हे मी ट्रिपल चॉकलेट ऑर्डर केलेलं तिच्याकडे. आणि एक किटकॅट वाला होतं जे दादा घेऊन गेला. राजमा भेटला काय? हे बघा, हे माझे पप्पा ना असे झोपलेत ना, मी तुम्हाला दाखवते. असं पकड मम्मी जरा. माझा फोन पप्पाना सांगा. असं 2 मिनिटं पकड, हात इथून काढ. असं हे खोलून फक्त दाखवते त्यांना. दे, हे मी अर्ध खाल्लंय काल. आणि याची टेस्ट, हे फ्रीज मध्ये ठेवलं ना की कडक होतं. मी आरशातून बघू कशी दिसते, मस्त दिसते. फ्रीज मध्ये ठेवलं ना की हे कडक होतं. राजमीसाठी मलाही काढून द्यायचं. थांबा,
मला चॉकलेट वगैरे काय आवडत नाही, मला चॉकलेट हा प्रकारच नाही आवडत. पण हे जे प्रकार आहे ना ते मस्त लागतं. मी कंटिन्यू नाही खाऊ शकत, पण असं खाल्लं मस्त लागतं. गाईज मी निघते. हा बघा माझा ब्लाऊज कसा फाटला, कोणी फाडला? एवढीच आहे ती जराशी यार. मग फरायला मी बघितलं. तर मी तिला विचारते, पाडून टाकलाय ना तिला. ती मला काय बोललेली करून की काय मी मैंने कुछ किया नाही आहे ब्लाऊज. हे काय चल बघूया. दे तू दे तर पिशवीत तर दे. मी निघते. ती आली. चल हे सगळं काढलंय ना तिने. हा चल. कोण आहे? ए चलो बाय 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 बाय. मेरा ब्लाउज आंटी ने दे दो. आंटी ने पाए नहीं नहीं फाड़ के नहीं दिया वो सिलाई नहीं म्हणजे ते करत होते. लेकिन वो किधर भी नहीं बैठा परफेक्ट. ये तो मैं बोले होता तो मैं खुद भी खा लेती. हाँ तो फिर चलेगा. थैंक यू. चलो चलो गाइस लेट झाला. ये दे. तुला काय पाहिजे बोल गो. ऐकत खाशील ना. ज्यादा नहीं डालना. हा मीठा आहे ना. आता मला जायचं आहे ब्लाऊज द्यायला. अरे खूप होता काका प्लीज करू शकतो का ते. मी ब्लाऊज टाकते शिवायला आणि हे काका पण बोलतात करून की खूप मोठा ब्लाऊज आहे. इथे यांच्याकडे काहीतरी लावलाय, FM रेडिओ लावलाय आय थिंक सो. बघूया. ह्याच्यामध्ये कप्स त्यांनी टाकलेत ना ऑलरेडी. ते कप्स खूप घाण आहेत, तर ते कप्स तुम्ही काढा आणि दुसरे टाका. हा हे बघा ना कशी कुठे दिली. तिने काढले वाटतात. ती एवढीच आहे. ती आहे आमच्या इथे टेलर. हा बाया लोकांना काय येते काय का? बाया लोकांना समजते का? इकडे हे टाका. ठीक आहे. माझं माप घेताय. माहिती आहे 700 रुपये. किती रुपयाचे होते? 700. ही साडी ऑनलाईन घेतली होती आणि ह्याचा ब्लाऊज पण मला रेडीमेड झालेला, पण त्याची साईज नाही मला बसत आहे. आणि आता तो साईज माझी साईज करण्यासाठी 700 रुपये जात आहेत माझे यार. त्याच्यात एक नवीन ब्लाऊज शिवून येतो. नवीनच ब्लाऊज बनवून देतो. बघूया आता. चला आता मी ब्लाऊज दिला, आता काहीतरी खायला जाते मस्त कडक. नवीन ब्लाऊजच होणार आहे आता. ब्लाऊज दिलाय आणि आता आम्ही जातोय. बाय बाय. काहीच आम्ही ज्वेलर्स कडे जातोय. माझी फ्रेंड आहे, कारण मला जरा ज्वेलर्स कडे काम आहे म्हणून जातोय आम्ही. मला काम होतं ज्वेलर्स कडे, तर मी ज्वेलर्स मध्ये आली आहे. तर बघूया काय किती वेळ जातोय. मग इथून निघू आणि जाऊ खायला. काय आता सोनारचं काम झालं आहे आणि आता आम्ही काहीतरी खायचं बघतो ना. आता घरी जातो. बघू आता काहीतरी करू. आलोय आम्ही घरी. माझी फ्रेंड आहे. बघू आता वरती जाते पटकन. आमच्या बिल्डिंग मध्ये लाईट नाही आहे, पण घरी इन्व्हर्टर आहे. ते लाजते ब्लॉग मध्ये यायला म्हणून मी तिला नाही घेत आहे. बाय बाय बाय. आले मी. आमच्या बाजूच्या घरी काम चालू आहे जरा कलरचं का काहीतरी स्टाईल्सचं, आणि हे असं बाहेर ठेवलं आणि मी फायनली आली आहे. हाय. आली घरी. अरे तुम्हाला कोणा माहितीये का? थांब सांगते एक गोष्ट. चप्पल काढते पहिली. तुला माहितीये? हाय मी इथंच आहे. कुठं गेले नाही. मी हाय बोलली ना म्हणून मी असं बोलते. तुला माहितीये त्या ब्लाऊजचे किती रुपये बोलला? हे काढू दे पहिला कानातला, मला आवाज नाही एकदा माझाच. ब्लाऊजचे 700 रुपये बोलला. कशाला? त्याच्याशी विकत दुसरा घेऊन येईल. पण तो बोलला की खूप चांगला करून देतो आणि तो त्याची शिलाई जास्त जाते. आणि मला ते वन पीस तर ते गाऊन शिवून दिलेलं तेव्हा भाभीला नाही विचारलास? तिला बोलले मी. मग ती बोलते मी असंच कापला, मी बनवायचं ट्राय करत होती. मग पैसे आणि कप्स पण काढून दिले तिने. मग भाभी बघ अशी बोलते. भाभी माझा ब्लॉग बघते. बघू दे ना.
ते काय फुकटचं हे करणार आहेत पैसे घे मला तिच्याकडे भाभी करा तिने माझा ब्लाऊज कापला ना त्याच्यावरून बोलते की पैसे घे भाभीकडून. मी काय पण बोलते. माणूस सांगतो तर खरा. पप्पा मी सोनारवाल्याकडे गेलेली. ठीक आहे कापला तर कापला दीदी पण माणूस सांगतो तर मग पूजा मी ब्लाऊज कापलंय ट्राय करतो ते बनवायचा. वो उसने नाही बताया. मग चुकी कुणाची आहे तिची आहे ना. हो 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 एवढे का पॅनिक होताय. मक्का खाते तसं काय लोकांनी कधी मक्का खाल्ला आहे. मक्का बसले बघ अशी. माझा उपवास आहे ना. एवढा मला कंटाळा आला. आता मी काहीतरी जेवते मस्त. मम्मीनी सोयाबीनची भाजी बनवली आहे आणि खूप वर्षानंतर आमच्या घरात सोयाबीन बनले आहेत. पण दीदी भाजीच आहे विरा संध्याकाळी करणार आहे. बिरडा म्हणजे माहितीये का तुम्हाला. वाल 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 आमच्या आणि पप्पा आमच्या गावाला लग्न बिग्न असलं मेथीची की भाजी आहे. हे बिरडा असलंच पाहिजे भाई. तो तर मॅन्डेटरी आहे. कोणाचं पण लग्न असलं ना बिरड्याची भाजी ना तर बिरड्याचा रस्सा काय ना ते असलंच पाहिजे. आणि आता ते संध्याकाळी आमच्या घरी बनणार आहे. पप्पाने हे पण आणले. आणि मी आता असा विचार करते की मी हायड्रा फेशियल बुक करू कारण का आता माझ्याकडे काहीच काम नाहीये आणि माझे पप्पा पण चाललेत नाईटला आणि माझी मम्मी आहे घरी. सो मी असं विचार करते की मी माझं तो काम करून घेऊ कारण का माझा फेस वरती मला थोडं लक्ष द्यायचंय. जे माझा फेस खूप खराब झाला पप्पाने होता मेथीची भाजी आणली. आणि पप्पांनी माझ्या मेथीची भाजी आणली जी मला आवडते. सो हे अशी मम्मीची आमच्या ओढणी लटकत असते कुठे पण. जाऊ दे आता काय ती मला इथून असं दाखवते काढ 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 ओढणी काढ. जाऊ द्या. हायड्रा फेशियल जर मी बुक करत असेल तर मी तुम्हाला सांगते आधी मी फ्रेश वगैरे होते मस्त कडक भेटते तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे का खूप दिवस म्हणजे मला वाटतं 1.5-2 महिना झाला असेल मी माझ्या फेसला काहीच मेकअप नाही लावत. फाउंडेशन नाही लावत, कन्सिलर नाही लावत, काहीच नाही. फक्त 4-5 दिवस झाले मी एक टिंट ऑर्डर केलाय जी माझी फ्रेंड आहे तिने त्याचं प्रमोशन केलेलं. बट तो टिंट रिअली खूप चांगला टिंट आहे. खूप चांगला टिंट आहे. तर तो टिंट मी आता माझं ब्रेसलेट तुला जेवायला नाही थांब. तो टिंट आहे ना खूप छान आहे. खूप छान टिंट आहे. तर तोच मी लावलाय ब्लश म्हणून नाही तो ब्लशच टिंट आहे. काय बडबडते काय माहिती. जाऊ दे तुम्हाला समजतंय ना. तर म्हणून मी आज असं लायनर लावलेला मस्त आणि इथे थोडंसं असं हायलायटर लावलेला आणि तो टिंट लावलेला मस्त मस्त वाटते मला असं टिंट बिंट लावलं की. मग माझ्या आरशातून दिसतंय मी कसा ब्लॉग काढते. बाय. तुम्हाला माहितीये हा कोण आहे. हा जुजू आहे जो मी खूप जास्त अट्रॅक्ट झाली याला. मला सॉफ्ट टॉईज जरा पण नाही आवडत आणि मी कधी असे घेतले पण नाही. पण मला काय माहिती मला खूप आवडतो आणि मी रात्रीची पण याला घेऊन झोपते. मला असं आवडतं हा खूप. मी याचं नाव ठेवलंय जुजू. जुजू काय बोललास. जुजू कोण आहे हा. कोण आहे कोण आहे. तेवढं नाही ते टेडी बियर बोलायचंय का तुला. पण ह्याचं नाव ठेवलंय मी जुजू. ह्याचं नाव जुजू आहे आणि तुम्ही जुजू साठी पण कमेंट करा. कमेंट करा कारण का माझ्यासाठी खूप मला काय माहिती मला हा आवडतो. आता काहीतरी युनिक आहे खूप जास्त आणि मी ह्याला घेऊन झोपते. असं छान वाटतं मला. मी 24 तास ह्याला घेऊनच असते. ए हा कोण आहे. हा कोण आहे. हा जुजू आहे. जुजू आहे. इकडे इकडे इकडे. आणि मी कोण आहे. तू पाडा आहे. काय पाडा काय बोलला. पाडा पप्पा काय पादा. दीदी बोल. दीदी बोल बाबू व्हिडिओ मध्ये. पूजा दीदी. पूजा दीदी मी तुला आवडते. दीदी बोलायचं दीदी. का आवडते मी तुला. तू फ्रेंडचं मत वाटते अजून मतचं त्याला बोलायचं असेल व्हिडिओ मस्त बनवते. म्हणजे तू मस्त वाटते असं काहीतरी बोललास ना. मस्त वाटते मी. का मस्त वाटते. तू छान आहे. छान आहे मी छान. छान आहे. आमचा बाबू छोटा आहे अजून म्हणून तो स्पष्ट बोलू नाही शकत आहे. तर तुम्ही त्याची भावना समजून घ्या. काहीच मी फ्रेश वगैरे झाली आहे म्हणजे तोंड वगैरे धुतलं आहे. असं मस्त आता फ्रेश फ्रेश फील वाटतंय आणि आता मी जेवायला घेते. मम्माने माझ्या सोयाबीनची भाजी बनवली आहे आणि त्याच्यासोबत मला भात खायला लागणार आहे आणि चपाती कारण का डाळ बिळ काय बनवलंय
तिचा उपवास आहे, उपवास. तर ती कोण घरी जेवणार नव्हतं, मी आणि पप्पाच होतो, म्हणून तेवढंच. सो आता मी घेते जेवण. असं घरातलं बघितलं की माझ्या तोंडाला असं पाणी सुटणं मस्त कडक. जेवण घेते आणि भेटते. तर आता मी जेवते आणि जेवताना मला लॉकअप किंवा स्प्लिट्स विला बघायला आवडतं. पण आता ते सगळं संपलंय, तरी पण मी आता बघते कारण का रील्स वरती खूप हाईप चालू आहे स्प्लिट्स विलाची पण आणि लॉकअपची सुद्धा. आणि माझी फेव कंटेस्टंट आहे आकांक्षा चौधरी. मला खूप आवडते, काय माहिती आत्ताच मला ती मी तर तिला ओळखायची पण नाही, जेन्युइनली सांगायला गेलं तर मी तिला ओळखायची पण नाही. आणि आता मला ती खूप आवडते भाई. रिअल आहे ती, एकदम रिअल आहे ती, फेक जरा पण नाहीये, म्हणून मला ती खूप आवडते. ती दिसते पण खूप छान. चला जेवण भेटते. तर गाईज माझं आता जेवण वगैरे मस्त झालंय. तिखट लागलं मला. तर मी आता असं विचार करते की मी तो फेशियल कशी दिसते यार, मी तो फेशियल बुक करू यस मॅडमचा. मी त्यांना आता मेसेज केलेला की मला बुक करायचा आहे फेशियल वगैरे. त्यांचा अजून मला रिप्लाय नाही आलाय. आता त्यांचा रिप्लाय येईल त्याच्यावरती ठरेल की मी बुक करू की नको. आणि मला तो ट्राय करून बघायचा एकदा की तो कसा रिझल्ट देतोय. पण खूप लोक मला असं बोलले आहेत की त्याचे 3-4 सेक्शन केले ना की फेसवरती खूप चांगला ग्लो येतो किंवा फेसवर खूप चांगला रिझल्ट मिळतो. तर आज आपण फर्स्ट करून बघूया सेशन, काय रिझल्ट आहे, काय बेनिफिट्स आहेत त्याचे, काय चांगलं वाटतंय फेशियल केल्यानंतर, माझी स्किन कशी वाटते. तर तुम्हाला मी व्लॉगमध्ये दाखवेनच. सो कंटिन्यू राहा, बघूया आपण काय होतंय काय नाही. गाईज माझा मूड खराब झालाय. जुजूला पण आहेत ना कामं नाहीये, नुसतं माझ्या असं लोळत असतो अंगावरती. मला माहिती आता काय झालं. मी स्लॉट बुक करत होती, म्हणजे माझी अपॉइंटमेंट बुक करत होती यस मॅडमच्या ह्याच्यावरती. तर मी त्यांच्याशी पर्सनली व्हॉट्सअपवरती चॅट केलं, तर त्यांचा मला कॉल आला. तर त्यांना बोलली मला आता 4 वाजताची हवी अपॉइंटमेंट, कारण का माझे पप्पा आता जातील जॉबवरती. तर घरी मम्मी आणि मीच असेल तर मग जास्त असं हे नाही होणार. तर मी विचार केला की मी 4 वाजताची बुक करते. ती बोलते की 4 वाजताची अपॉइंटमेंट नाहीये, कारण का आज सगळे स्लॉट्स बुक आहेत. आम्ही तुमची नेक्स्ट डे साठी बुक करू का. पण मी आजच फ्री आहे यार, उद्या माझ्या घरी सगळे असतील आणि घरी सगळे असल्यावर मी नाही करू शकत अशी कामं. मला नाही सुचत आहे मी काय करू भाई. कशासाठी मला नाही सुचत आहे, म्हणजे माझं आज फेशियल नाही होणार. विचार करते तर झोपते मस्त, कारण का मला खूप जास्त झोप आहे. माझे डोळे पण असे लाल लाल झालेत. आता जेवली आहे ना मी, मस्त झोपते, बघते काहीतरी करते, झोपते. नाही झोपून उठलोय आताच. काय खातोयस, काय आहे ते. मका मक्का खातोय तो. का खातोयस मक्का. नका खाल्लं. काय माहिती का. आणि आता विचार करते की मी परत झोपू, बट मी जर झोपली ना तर माझी कामं नाही होणार. मी विचार असा करत होते की मी आज व्हिडिओ शूट करते ट्रान्झॅक्शनचे. खूप दिवस झाले मी कॉन्स्टंट नाहीये, इन्स्टावरती पण नाहीये, युट्यूब वरती पण नाहीये. मग असं विचार करते की व्हिडिओज बनवते. जर मी झोपून राहिली तर मी शुअर आहे की मी लेट उठेन. मी लेट उठली तर माझे व्हिडिओज वगैरे नाही होणार. तर काहीतरी करते. गाईज व्हिडिओ मी काहीच नाही बनवले, मी नुसता टाइमपास केलाय फक्त. असंच टाइमपास करत असते मी. आणि आज आम्ही केळीच्या पानावरती जेवणार आहोत. मम्मीला भांडी नाही घासायला भेटणार आज. काय आज तुला आराम आहे. घासायला नाही आहे, बघ किती घासले तर बघ, क्लब भरलाय दुपारचीच भांडी. पण तुला आज रात्रीला आराम. कशाला
हे एवढी भांडी पडणार ते काय अशी ठेव बेसिन मध्ये. हो. वा बाई वा. आला वा भाई वा. वा बाई वा. जेवण बनवलं आज काय? आमच्या घरी मी दुपारी सांगितलं ना तुम्हाला बिरडा आणि काय ग मेथीची भाजी मेथीची भाजी, चपाती आणि मिरची चपाती फ्राय. आणि मिरची फ्राय. आणि तुम्हाला माहितीये मला लोणचा लागतो भाई. मग हे आताच लागतो बाई नाही, आताच घ्यायचं, उठून घ्यायचं. रियालिटी आहे. बाई आणि बाई नाही, आपल्याला काय लागतं ना तर घ्यायचं. मग हसते का तू? हा हसतेय का हसतेय? हसतेस, दात घासतेस? उपवास सोडावा. उपवास होता तिचा आज आणि आता जेवणार आहे मस्त. साबुदाणे सुद्धा नाही बनवले ना आज फक्त तिने फळं खाल्ली आहेत, फळं. आणि आता ती मस्त रगडणार आहे जेवण. एवढं आपला जरूर नाही एवढंच पाहिजे. मला एवढा भात पाहिजे नको. तुम्हाला. मला एवढा भात नको. हा सर आणि तुम्हाला माहिती हा? का आमच्या इकडे आहे ना, म्हणजे तुमच्याकडे पण काय मिळत पाहिजे? असेल, आय डोंट नो, नको राहू पण आमच्या इकडे आहे ना बोला. बेसन मध्ये ना डीप केलेली केलं बोला. डीप फ्राय केलेली मिरची मसाला. भेटते काय पाहिजे. आणि मला ही हो. खूप आवडते. व्हेज ते जेवण आपल्याला असेल ना देऊ. तेव्हा तुला खूप आता आवडतं. ह्याचा ते आवाज चांगलं एवढा आहे ना की मी जे बोलते ते तुम्हाला ऐकायलाच नसेल येत. नाही त्याचं तर असं आहे बाई. असं वाटतंय की गणपती आलेत आमच्याकडे, कारण का जेव्हा आमच्या गावाला गणपती आता असतात ना येणार गणपती. तेव्हा आम्ही असे केळीच्या पानावरती 8 जेवतो दिवस, गावाला. 1 महिना थांबा. तोंडाला पाणी सुटतंय माझ्या. आता येणार आमच्या घरी गणपती. कारण का मला मगाचपासून एवढी भूक लागलेली, एवढी मी काही खाल्लंच लोणचं नव्हतं. पाहिजे. दुपारी मी जे जेवलेली तेवढंच, त्यानंतर मी काहीच नाही खाल्लं. त्यानंतर लिंबू मला पाहिजे का हे नको. लिंबू नाही. लोणचं. लोणचा हा, नंतर मला नुसती भूकच लागत असते. आणि आम्ही गावाला आमची जॉईंट फॅमिली आणि खूप मोठी आहे फॅमिली आमची. आम्ही 10-12 जण आहोत. मग ते एवढ्या लोकांची भांडी घासायला लागतात ना, मध्ये आम्ही केळीच्या पानावरती जेवतो. हसते बघ अशी. भांडी नाही निघत. हा ते तर मी हसते, मी आणि जानू हसते, माझी बहीण आणि मी हसतो तिथे बाहेर बसून टपामध्ये. मला देऊ लोणचं? मी सांगते. नाही. चला गाईज मी जेवते, तुम्ही पण जेवायला या. बाय बाय गाईज. माझं जेवण झालं आहे. माझं जुजू बघा काय बोल हाय. सो किती पण मोठे झालो ना आपण तरी पण एक लहान बाळ आपल्यामध्ये असतोच. तर मला ह्या सॉफ्ट टॉय बरोबर खूप अशी अटॅचमेंट झाली आहे, त्यामुळे मी थोडीशी बाळीश होते. ते जरा मला समोर दिसलं की. सो ते राहू द्या बाजूला. व्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. असेच तुम्हाला व्लॉग बघायचे असतील डेली वाले तर मला तुम्ही नक्की सांगा, कारण का मी कन्फ्यूज असते की तुम्ही डेली माझं असं बघून बघून बोर झालात तर, म्हणून मी बनवायची नाही व्लॉग. तर हा मी ट्राय केलाय फर्स्टच. सो मला तुम्ही नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये की तुम्हाला हा व्लॉग आवडला का, आणि मी परत असे नवीन नवीन व्लॉग बनवू का, म्हणजे मी फुल डे काय करते काय नाही करत. सो मला हे कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्की कळवा, आणि व्लॉग कसा वाटला हे सुद्धा कळवा. मग आपण भेटूया नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय. लव्ह यू ऑल.